Subject Science, Lesson number 10, Disaster Management. In Standard 6, we also saw this lesson, Disaster Management. आपल्याला माहिती आहे की डिझास्टर म्हणजे आपत्ती आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. अचानक आपत्ती येत असतात, जसं आता कोरोनासारखी आपत्ती आपल्या सर्वांवर आलेली आहे. कधी पाऊस अचानक जास्त येतो, कधी दुष्काळ पडतो, कधी भूकंपासारखी घटना घडते, तर ढगफुटी होते. तर जेव्हा कधी पण अचानक येणारी जेव्हा आपत्ती असते तेव्हा त्याला म्हणतात डिझास्टर. आणि या आपत्तीला आपण जे सामोरं जातो त्याला म्हणतो मॅनेजमेंट. जसं आता आपण सर्वजण मास्क घालतो आहे, त्यानंतर सोशल डिस्टन्स ठेवतो आहे, तर हे जे आहे याला म्हणतात मॅनेजमेंट. तिथं आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. वर्धा वादळाचे चेन्नईत थैमान, शस्त्राच्या धाकाने मेलमधील प्रवाशांना लुटले. त्यानंतर इथं काही घटना आपल्याला दिसता येते. त्यानंतर महाड ब्रिज कोलॅप्स. तर अशा प्रकारे कधी कधी पूल वगैरे पडण्याची वगैरे घटना आपल्याला दिसतात. तर व्हेरियस न्यूज आयटम्स अबाउट डिझास्टर्स. इज इट पॉसिबल टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ लाईफ कॉज्ड बाय लाईटनिंग. आता लाईटनिंग म्हणजेच काय तर वीज चमकते, विजा पडतात आणि त्याच्यामुळे कित्येक वेळेला जीवन जे आहे ते संपतं. तर मग अशा वेळेला आपण वाचू शकतो का एखाद्याला. व्हॉट शुड बी डन टू प्रिव्हेंट द बर्न्स ऑन अ फार्म फ्रॉम गेटिंग वॉश्ड अवे इन द रेल्वे सीझन इन द रेनी सीझन. रेनी सीझनमध्ये कितीतरी वेळेला धरण वगैरे फुटलेले आपल्याला आढळतात किंवा अनेक वेळेला वाहून जाताना दिसतात, खूप पूर येतो. वाय डू वी एक्सपिरियन्स वॉटर स्कॅरिसिटी. त्यानंतर आपण अनेक वेळेला दुष्काळासारख्या समस्यांनासुद्धा सामोरे जातो. वी हॅव स्टडीड 2 टाईप्स ऑफ डिझास्टर्स, नेमली मॅनमेड अँड नॅचरल डिझास्टर्स. तर बघा, डिझास्टरचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे मॅनमेड आणि दुसरं म्हणजे नॅचरल. मॅनमेड म्हणजे मानवामुळे झालेला आणि दुसरा म्हणजे नॅचरल. आता पूल जो आहे तो कोसळणे, याचा अर्थ त्या पुलाचं बांधकाम नीट नाही आहे, हा झाला मॅनमेड. आणि नॅचरल म्हणजे खूप पाऊस आला, ढगफुटी झाली, तर हा झाला नॅचरल डिझास्टर. इन टू विच कॅटेगरीज डू द डिझास्टर शोन इन द न्यूज आयटम अबव फॉल. तर इथे जे न्यूज दिलेले आहेत ते तुम्हाला त्यामध्ये विभागायचे आहेत. We can prevent certain disasters while it is necessary to take precautions in the case of some other disasters. Natural and man-made disasters are related to each other. Natural disasters such as famine, lightning strikes, cloudbursts, storms, etc. occur due to changes in the weather. There is the possibility of loss of life and damage to property in such natural calamities. Who is to be held responsible for that? What can we do to deal with these losses? तर अशा वेळेला अनेक वेळेला जीवनसुद्धा जातं. मग ह्याच्यामध्ये कोण जबाबदार असेल. अनेक वेळेला अशा आपत्ती घडत असतात, तर आपण आपल्या परीने जेवढं आपल्याला करणं शक्य आहे तेवढी आपण सावधानता बाळगली पाहिजे. फॅमाईन, वॉटर स्कॅरिसिटी. Famine, the condition that arises due to the long term and severe scarcity of food, grains, and water is called famine. Famines can vary so. Although the main cause of famine is natural phenomena, yet a famine condition is created by some human activities besides some natural events. Think what would happen if no food were grown during one whole year. म्हणजे दुष्काळ. तर पहा, एका वर्षामध्ये जर अन्नधान्यच पिकलं नाही, पाणीच भेटलं नाही शेतांना, तर अन्नधान्य येईल का. कॉजेस ऑफ फेमाईन, ड्रॉफ्ट, हेवी रेन्स अँड फ्लड. कधी कधी खूप जास्त प्रमाणात पाऊस आल्यामुळं पण अन्नधान्याचं नुकसान होतं. क्रॉप्स गेटिंग वॉश्ड अवे ऑर डॅमेज्ड इन द फ्लड. एन्व्हायरमेंटल चेंजेस सच ॲज टेम्परेचर चेंजेस, स्टॉर्म्स, कोल्ड वेव्स ऑर फॉग. धुक्या. डॅमेज ऑफ क्रॉप्स बाय ॲनिमल्स लाईक माईस अँड रॅट्स. अटॅक ऑफ पेस्ट. आता आपण पाहिलं होतं मध्यंतरी विशिष्ट प्रकारचे कीटकांमुळे सुद्धा शेतीचं नुकसान झालं होतं. लॉकस्टर्स ऑर डिसीजेस ऑफ क्रॉजेस. नॅचरल कॅलॅमिटी लाईक अर्थक्वेक एट्सेट्रा आर सम ऑफ द कॉजेस ऑफ फेमाईन. ऑफ दिस ड्रॉट इज द मेन कॉज. ड्रॉट म्हणजेच काय, दुष्काळ. तर दुष्काळ हे महत्त्वाचं कारण आहे आवर्षणाला, की जर त्यामुळे अन्नधान्य पिकत नाही. मॅन मेड कॉजेस ऑफ फेमाईन इन्क्लूड वार. समजा जर युद्ध झालं तर युद्धामध्ये पण अनेक वेळेला शेती नष्ट होते. इंटरनल अनरेस्ट, अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट्स.
समजा ट्रान्सपोर्ट खूप अन्नधान्य झालेलं आहे पण ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही आहे, ट्रान्सपोर्टमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, अनकंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ किंवा एखाद्या देशाची इतकी लोकसंख्या वाढलेली आहे की त्या देशाला कितीही अन्नधान्य घेतलं तरी पुरत नसेल, तर अशामुळे अशी अवर्षणाची परिस्थिती येते. देअर आर रेकॉर्ड्स ऑफ लॉस ऑफ लाईफ कॉज्ड बाय सेव्हर फेमाइन इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. एशिया हॅज टर्न आउट टू बी द मोस्ट फेमाइन अफेक्टेड कंटिनेंट ऑफ द वर्ल्ड. एशिया म्हणजे आशिया खंड हा मोठ्या प्रकारे अशा परिस्थितीला सामोरं जाते. अ मेजॉरिटी ऑफ द फेमाइन्स ऑकर्ड इन ड्रॉप प्रोन अँड फ्लड अफेक्टेड रिजन्स. तर पुष्कळ वेळा दुष्काळामुळे किंवा मग अतिपावसामुळे अन्नधान्याचं नुकसान होतं. अमंग द मोस्ट ड्रेडफुल फेमाइन्स दॅट हॅव अकर्ड इन द वर्ल्ड आर द फेमाइन्स दॅट अफेक्टेड इंडिया अँड चायना. आर वी रिस्पॉन्सिबल फॉर फेमाइन. का आपण जबाबदार आहोत का अशा अवर्षणाच्या परिस्थितीला? वॉटर शॉर्टेज इज इन्क्रीजिंग ॲज द बॅलन्स बिटवीन रेनफॉल अँड पॉप्युलेशन इज डिस्टर्ब. मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे, पावसाची अनिश्चितता आणि त्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित पाणी देणं कठीण होऊन बसलेलं आहे. दो देअर हॅज बीन अ व्हेरी हाय राईज इन द प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स ॲज अ रिझल्ट ऑफ द ग्रीन रिव्हॉल्युशन, द बॅलन्स ऑफ द एन्व्हायरमेंट हॅज बीन लॉस्ट ड्यू टू यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड विडिसाइड्स. आपण मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करतोय. अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी देतोय. इरोजन ऑफ लँड, जमिनीची धूप होते आणि मिसयूज ऑफ वॉटर, पाण्याचा आपण व्यवस्थित वापर करत नाही आहे. इन द पास्ट फेमाइन्स आर नॉट अ न्यू फिनॉमिनन. खरं पाहायला गेलं तर हे काही नवीन नाही आहे. द प्रॉब्लेम्स ऑफ द ड्रिंकिंग वॉटर, फूड अँड फॉडर फॉर द ॲनिमल्स डेट बॅक ऑफ हिस्टॉरिक टाइम्स. छत्रपती शिवाजी महाराज अँड छत्रपती शाहू महाराज इम्प्लिमेंटेड मेनी स्कीम्स टू ओव्हरकम द फेमाइन्स ऑफ देअर टाईम. अनेक वेळेला त्या काळामध्ये पडलेल्या दुष्काळांना छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज सामोरे गेलेले आहेत. अनेक उपाययोजना त्यांनी चांगल्या केलेल्या आहेत. स्कीम्स आर आयडियल इव्हन इन टुडेज सर्कमस्टन्सेस. यू टू कॅन मेक स्कीम्स लाईक दीज to face further crises and disasters which will be of use not only in your own life in the future but also for societies at large. फक्त तुमच्यापुरतं नाही तर पूर्ण सोसायटीला त्याचा उपयोग झाला पाहिजे. मलिक अंबर, आपल्याला माहिती आहे की हा निजामशहाचा वजीर होता. तर मलिक अंबर इम्प्लिमेंटेड अ कॅनल स्कीम फॉर ड्रिंकिंग वॉटर इन औरंगाबाद. इट एक्झिस्ट इवन टुडे. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट. मलिक अंबरने त्या काळामध्ये औरंगाबादला जी काही कॅनलची स्कीम काढली होती त्यामुळे लोकांना अजूनही प्यायला पाणी व्यवस्थित मिळते. व्हॉट कॅन वी डू टू इज द सेव्हरसिटी ऑफ द फेमाइन. काय करता येईल आपल्याला? प्लॅन यूज ऑफ वॉटर अँड रियूज ऑफ वॉटर. पाण्याचा व्यवस्थित वापर करा, पाणी रियूज करा. प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ॲट द लोकल लेवल. त्यानंतर लार्ज स्केल प्लांटेशन ऑफ ट्रीज अँड प्रिव्हेंटिंग ऑफ डिफॉरेस्टेशन, मेकिंग अप्रोप्रिएट चेंजेस इन प्लांट्स टेकिंग इन टू अकाउंट द वेदर फोरकास्ट. लार्ज स्केल ट्री प्लांटेशन, नो फेमाइन, नो लँड एरोजन. कंपोज अ व्हरायटी ऑफ सच स्लोगन्स अँड यूज देम ड्युरिंग एन्व्हायरमेंट अवेअरनेस रॅलीज. तर पर्यावरणाची जागरूकतेसंदर्भात अनेक घोषवाक्य तयार करा आणि त्याची माहिती लोकांना द्या.